शाबास, अशीच लात घालायची या जनतेच्या पेकाटात। ही जी लात मारली आहे ना, ती एक पब्लिक सर्वंटने मारली। एमपीएससी यूपीएससी मध्ये पब्लिक या शब्दाचा अर्थ दिलेला आहे। ज्या वेळेस अधिकारी होण्यासाठी, कर्मचारी होण्यासाठी, पब्लिक सर्वंट होण्यासाठी अर्ज केला जातो आणि नंतर अधिकारी पद मिळाल्यानंतर, कर्मचारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर अशाच लाता घालायच्या का जनतेच्या पेकाटात? अरे, त्या पब्लिक शब्दाचाच अर्थ आहे तू शासनाचा सेवक नाहीस तर त्या पब्लिकचा सेवक आहेत, म्हणून याला पब्लिक सर्वंट म्हणतात। पब्लिक सर्वंट म्हणजे लोकसेवक। परंतु जालन्याच्या या डीवायएसपीला हे समजलंच नाही वाटतं, कारण 5 वर्ष त्याने एलसीबी मध्ये प्रभारी म्हणून कामकाज केलंय। कदाचित एलसीबीत असताना पोलीस खात्याचा खाक्या काय असतो, पोलीस खात्याची हुकूमत कशी मिरवायची, हा प्रकार याने त्यावेळेसही करून दाखवला असेल। बंद खोली आड किंवा कार्यालयामध्ये किंवा पोलीस कोठडीमध्ये, तुरुंगामध्ये मारहाण करणं वेगळं, परंतु या डीवायएसपीनं चक्क रस्त्यावरती शेकडो लोक येत जात असताना त्या तरुणाला पेकाटात लात घातलेली आहे। आणि ही लात एकट्या त्या गोपाल चौधरीच्या पेकाटात नाही बसलेली, तर ही लात महाराष्ट्रातील तमाम 10 कोटीपेक्षा जास्त जनतेच्या पेकाटात बसलेली असल्याचं आपल्याला म्हणता येईल। कारण तुम्हाला अधिकारी म्हणून कोणते राईट्स दिलेत, मग कोर्टाचे अधिकार कोणते, ह्या जर शिक्षा तुम्ही अशा पद्धतीने रस्त्यावर द्यायला लागलात, ते सुद्धा 8-10 पोलिसांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या या चौधरी कुटुंबाला रस्त्याने घेऊन जात असताना एक लहान मुलगा देखील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि तो बघत आहे की अशा पद्धतीने डीवायएसपी कुलकर्णी दाखल झालेला आहे कदीम जालना पोलीस स्टेशन मध्ये, परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही। ते गुन्हेगारांना पाठीची घालत आहे आणि इथला एफआयआर खामगावला जाऊन दाखल करत आहे। कोणत्या आधारावर करत आहे? कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं, तिथं दोष आरोप टाकून? नेमणी हेच मागणी, गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं। आम्ही उपोषण सोडून तो आत्मदहन करणार नाही। मारहाण करी चौधरी मारू रमेश चौधरी या प्रकरणामध्ये या चौधरी कुटुंबाला जे पोलीस धरून नेत आहेत त्याबद्दल नेमकं काय प्रकार होता तो आपण थोडक्यात समजून घेऊया। गोपाल चौधरी याचं लग्न 1-1.5 वर्षापूर्वी झालं होतं। कालांतराने 1.5 वर्षाच्या आतच त्याची बायको त्याला सोडून निघून गेली। ती सोडून गेल्यानंतर तिचं लग्न कुठेतरी झाल्याचं हे गोपाल आणि चौधरी या कुटुंबाच्या लक्षात आलं आणि मग त्यांची फसवणूक झाल्याची भावना झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, गुन्हे दाखल केले। कारण हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार लग्न झाल्यानंतर तुम्हाला जर दुसरं लग्न करायचं असेल तर तुम्हाला कायदेशीररित्या पहिल्या पतीपासून किंवा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट हा घ्यावाच लागतो। म्हणून या पळून गेलेल्या आणि दुसरं लग्न केलेल्या बायकोबाबत पोलिसांशी आणि कलेक्टर ऑफिसशी त्यांचा लिखित पत्रव्यवहार सुरू होता। वेळोवेळी त्यांनी आंदोलनं देखील केलेली होती, परंतु या आंदोलनांनी विशेष फरक पडत नसल्यामुळं वैतागून चौधरी कुटुंब उपोषण आणि साखळी उपोषण या माध्यमातून पोलिसांना आणि कलेक्टर ऑफिसला सामोरं जात होतं। मेरी घरवाली शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदीम जालना में गुना दाखिल होगा। 143 494 5506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसे खा के उनको ला रहे नहीं। चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहाण करे किरण चेके ने, पूरा पुलिस बहुत हमारे यहाँ पे आ रहे हैं। बोले यहाँ का कानून वो खामगांव से चले। अरे वर्ग कौनते इस पे कितने पैसे लिए कदीम पुलिस ने, ये उगल करो कितने पैसे खाए कदीम पुलिस स्टेशन। सिर्फ आरोपी को अटक करो और कोर्ट में हाजिर करो, बस मेरी इतनी मांग है। नहीं तो आज हम मरने आने सब, आज हम रात तक आत्मदहन करेंगे, न्याय नहीं मिला तो। ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा? या पोलीस खोटे आश्वासन दिले, पत्र दिलं तर मी आज आत्मदहन करणार, न्याय नाही मिळाल्यामुळे। गोपाल रमेश चौधरी पुलिस दड़पशाही कर रही कदीम जालना पुलिस। चेको को जब तक सस्पेंड नहीं करते हम यहाँ से हलने वाले नहीं, उसको तत्काल सस्पेंड होना अभी मेरे को।
अजय देवगण सारखी ही उडून जी लात मारलेली आहे अनंत कुलकर्णी यांनी, खरं तर यांना एखादं स्पोर्ट्स कोट्यातलं मेडल द्यायला हवं, एखादं सर्टिफिकेट द्यायला हवं, कारण त्यांनी अतिशय सुबकपणे भर रस्त्यात उडून अजय देवगण पेक्षाही छानपैकी अजय देवगणलाही लाजवेत अशी लात या चौधरी कुटुंबाला मारलेली आहे. बघूयात DYSP अनंत कुलकर्णी यांनी त्यांचं समर्थन कोणत्या शब्दात केलं. गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे. हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे. त्यांना वारंवार सांगूनही आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगूनही आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये. त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं. त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखी आंदोलनं करतात. असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात. कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं. आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं. पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले. आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखीव ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं. परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते. त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेट टाकलं. मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला. आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. की जी अशा पद्धतीने भर रस्त्यावरती लोक बघत असताना, सोशल मीडिया किंवा मोबाईलचे कॅमेरे बघत असताना, लक्ष ठेवत असताना अशा पद्धतीने लात घालतात, म्हणजे ही अतिशय शर्मेची निंदनीय बाब आहे. आणि या महाशयाला कायदा, कोर्ट व्यवस्था, अधिनियम आणि संविधान कळतंय की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला अवश्य कळवा. आणि गॉडफादर मीडिया चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.